खरीप पिकाची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी लावावी या प्रमुख मागणीसाठी अकोले तालुक्यातील धुमाळवाडी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। पर्जन्यमानाच्या दृष्टीने समान भूभाग असलेल्या लगतच्या गावामध्ये प्रशासनाने राजकीय आकस ठेवून दुजाभाव करत वेगवेगळी आणेवारी लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। निकष असतात त्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर खुंट कापणीची पद्धत आहे ती कुठल्याही पद्धतीची प्रक्रिया या मान्य तहसीलदार साहेब असतील किंवा त्यांच्या अंडर येणारे तलाठी असतील त्यामध्ये गावचे जे काही प्रगतशील शेतकरी, मध्यम शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी यांचा त्यामध्ये समावेश असतो। यापैकी कुणाचाही त्यामध्ये सहभाग न नोंदवता अप्रत्यक्षरित्या जेणेकरून असं म्हटलं तरी चालेल का एखाद्या धाब्यावर बसूनच ही आणेवारी लावली, ही मान्य तहसीलदार साहेबांनी लावली आणि याचा निषेध आम्ही सर्व ग्रामस्थ करत आहोत। त्यांनी त्याचबरोबर त्यांनी मला तरी असं वाटतंय का पूर्णपणे एखाद्या राजकीय दबावापोटी, कारण आमचं गाव जर आजपर्यंत विचार केला इतिहास आहे आमच्या गावाला का ते नेहमीच इथे जे काही आमदार आहे त्यांच्या विरोधात आहे आणि नक्कीच त्यांनी त्यांच्या दबावाखाली या मान्य तहसीलदार साहेबांनी आमच्या गावची आणेवारी ही 50 पैशापेक्षा जास्त लावून जे म्हणतात ना गावाबद्दल एक दुजेकी भावना या मान्य तहसीलदार साहेबांनी आमच्यावरती ठेवली आहे आणि म्हणून आज आमचं गाव पूर्णपणे या अनुदानापासून वंचित राहिलेलं आहे। आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, जोपर्यंत मान्य तहसीलदार साहेब आम्हाला कुठल्याही प्रकारचं लेखी निवेदन देत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। आणेवारीसाठी पीक कापणीचं प्रायोजन प्रशासनाने केलं नाही असा दावा गावकऱ्यांनी केलाय। याबाबत हरकत नोंदवूनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही। याचा निषेध करत टाळ मृदुंग घेऊन भजने म्हणत गावकऱ्यांनी अकोले तहसील समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली। कार्यालयात बसून मनमानी करत चुकीची आणेवारी देणाऱ्या तहसीलदारांची तातडीने बदली करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। धामणगावावर असेल, अंबड असेल आणि धुमाळवाडी गाव असेल, तिन्ही गावांचा सजा हा एकच असो। तिन्ही शेजारच्या दोन्ही गावांना माझ्या धुमाळवाडी गावाला शेजारीच लगत पश्चिमेच्या बाजूने अंबड आहे आणि दक्षिणच्या बाजूने धामणगाव आहे। दोन्ही आमच्या शिवेलगतचे गाव असून त्या ठिकाणी त्यांची 50 पैशापेक्षा कमी आणेवारी लावली जाते आणि धुमाळवाडी गावावर मात्र मोठ्या प्रमाणात अन्याय करत त्या ठिकाणी अगदी कुठल्याही प्रकारचा तुमचा कृषी अधिकारी असेल किंवा महसूलचे कोणी अधिकारी असेल त्यातला कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी न येता खुर्चीमध्ये बसून डायरेक्ट आदेश त्यांनी काढलेले आहेत। तदुपरांत सुद्धा नंतर आम्ही ग्रामपंचायतच्या लेटर हेडवरती ग्रामस्थांची ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी एक ठराव त्यांची प्रत या ठिकाणी आम्ही 3 तारखेला मागील 3 नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा 2 वेळेस त्यांना तहसीलदारकडे आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे। परंतु तहसीलदारांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचे त्याच्यावरती कार्यवाही केली नाही। कुठल्याही खालच्या अधिकाऱ्यांना, कनिष्ठ अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे सूचना त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या नाही। या आमरण उपोषणाला धुमाळवाडी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। प्रतिनिधी गणेश आवारीसह कॅमेरामन सचिन खरात, C24 तास, अकोले।